नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके। आज आपण सर्व्हिस कॉस्टिंगवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। द फॉलोइंग डेटा रिलेट टू अ ट्रक ऑफ 5 टन कॅपॅसिटी, कॉस्ट ऑफ ट्रक ₹90,000, इन्शुरन्स पर एनम 4,800, रोड टॅक्स पर एनम 2,400, ड्रायव्हर्स वेजेस पर मंथ 500, supervision per annum 4,800, estimated life 10 years, cleaners wages per month ₹250, repairs etc per month ₹500, diesel oil etc per trip each way ₹15, one round trip per day of 50 km each way, capacity utilized 100% for outward trip and 20% on return trip, average operation 25 days in a month. You are required to calculate number 1 operating cost per ton kilometer and number 2 rate of freight to be charged per ton kilometer as to earn a profit of 50% on freightage. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेमचं आपल्याला आता सोल्यूशन करायचं आहे। तर सोल्यूशन करण्यासाठी मी पहिल्यांदा या ठिकाणी नंबर ए स्टँडिंग चार्जेस असं लिहून घेतो। स्टँडिंग चार्जेस मध्ये पहा, आता ह्या प्रॉब्लेममध्ये एक ट्रक बद्दल माहिती दिलेली आहे। त्याची 5 टन कॅपॅसिटी आहे। ट्रकची कॉस्ट आहे 90,000। त्यामध्ये इन्शुरन्स दिलेला आहे पहा। आता हे खर्च, काही खर्च पर ॲनम दिलेले आहेत, काही खर्च पर मंथ दिलेले आहेत। तर मग आपण हे खर्च सर्व पर मंथमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ किंवा पर ॲनममध्ये घेऊ। तर पहा या ठिकाणी घ्या, पर ॲनम रुपीज आणि हे रुपीज। तर या ठिकाणी स्टँडिंग चार्जेस, इन्शुरन्स आहे पहा 4,800 पर ॲनम। इन्शुरन्स पर ॲनम 4,800। त्यानंतर रोड टॅक्स दिलेला आहे 2,400 पर ॲनम 2,400। त्यानंतर ड्रायव्हर्स वेजेस नंबर 3, ड्रायव्हर्स वेजेस किती रुपये? ड्रायव्हर वेजेस 500 रुपये। ह्याला गुणिले 12 करा, 12 पंचे 60, 6,000 रुपये येईल ड्रायव्हर्स वेजेस। ड्रायव्हर्स वेजेसच्या नंतर सुपरविजन नंबर 4, सुपरविजन आहे पहा। सुपरविजन हे 4,800 आहे पर ॲनम 4,800। त्यानंतर एस्टिमेटेड लाईफ ऑफ ट्रक 10 इयर्स दिले, त्याचा आपल्याला डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना उपयोग होईल। त्यानंतर क्लीनर्स वेजेस पर मंथ 250 नंबर 5th। क्लीनर्स वेजेस 250 पर मंथ इंटू 2 म्हणजे हे येईल पहा 3,000। 3,000 येईल। त्यानंतर क्लीनर वेजेसच्या नंतर रिपेअर दिलेला आहे, ते बदलता खर्च आहे। डिझेल ऑइल हा सुद्धा बदलता खर्च आहे। मग आता डिप्रिशिएशन घ्या। आता हे डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना त्या ट्रकची कॉस्ट किती आहे पहा।
कॉस्ट आहे 90,000 आणि त्याची जी लाईफ आहे ती लाईफ आहे 10 इयर्स. तर हे डिप्रिशिएशन किती येईल? 9,000 रुपये डिप्रिशिएशन येईल. आलं लक्षात? 9,000 रुपये डिप्रिशिएशन आलेलं आहे. त्यानंतर आता आपणाला या ठिकाणी हा खर्च याची बेरीज करा. ₹30,000 टोटल आलेली आहे. पहा, ह्याला काय म्हणायचं? टोटल स्टँडिंग चार्जेस पर ॲनम. टोटल स्टँडिंग चार्जेस पर ॲनम हे 30,000 बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. 30,000 पर ॲनम झालेले हे आहेत. हे 30,000. तर याला आपण टोटल स्टँडिंग चार्जेस पर मंथ मध्ये आपण कन्व्हर्ट करून घेऊ. आपण 30,000 भागिले 12 महिने. तर पहा, 12 दोन्ही 24, 6 उरले, 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य, म्हणजे एका महिन्याचा जो खर्च आहे तो खर्च आहे पहा 2,500 रुपये आलेला आहे. त्यानंतर आता नंबर बी घ्या. व्हेरिएबल और रनिंग चार्जेस. रनिंग चार्जेस. तर यामध्ये पहिला खर्च येते पहा, नंबर 1 रिपेयर्स. रिपेयर्स ETC. रिपेयर्स ETC. रिपेअरचा जो खर्च आहे तो या ठिकाणी 500 दिलेला आहे. रिपेअर पर मंथ 500. त्यानंतर नंबर 2 डिझेल ऑइल ETC. डिझेल ऑइल ETC पर मंथ तो आहे डिझेल ऑइल ETC पर ट्रिप ईच वे. आलं लक्षात? पर ट्रिप ईच वे. तर आता या ठिकाणी 15 रुपये दिलेला आहे हा खर्च. प्रत्येक ट्रिपला एका मार्गाने वन वे 15 रुपये खर्च आहे. तर या ठिकाणी घ्या कंसामध्ये 15 रुपये. अशा किती ट्रिप होतात? 2. आलं लक्षात? दररोज 2 ट्रिप होतात, जाणे आणि येणे. प्रत्येक ट्रिपला 15 रुपये खर्च. जाणे आणि येणे 2 ट्रिप आहेत. 15 दोन्ही 30 आणि असे किती दिवस? 25 दिवस. महिन्यातले 25 दिवस. तर पहा, ही जी अमाऊंट येईल ती 750 रुपये येईल. 15 दोन्ही 30 रुपये झाले आणि 25 त्रिक 75 म्हणजे 750 रुपये तो खर्च येईल. डिझेल ऑइल एक्सेट्रा लक्षात आलेलं आहे का आपल्या? 15 रुपये खर्च आहे वन वे आणि परतीचा 15, म्हणजे एका बाजूचा 15 रुपये खर्च. 15ला 2ने गुणाकार केलेला आहे, म्हणजे जाणे आणि येणे 2 ट्रिप आणि ह्याला गुणिले 25. अशा पद्धतीने हे 750 रुपये हा खर्च आलेला आहे.
आता यांची बेरीज करा. दोनच प्रकारचे खर्च आहेत. हा खर्च 7 आणि 5 1250, 1250 रुपये खर्च आलेला आहे. ह्याला म्हणायचं 1250, ह्याला म्हणायचं टोटल व्हरायबल चार्जेस. टोटल व्हरायबल चार्जेस. आता या ठिकाणी नंबर सी घ्या, टोटल ऑपरेटिंग कॉस्ट. टोटल ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे ए प्लस बी. हे 2500 आणि 1250, तर हे 50, हे 7, 3750 आलेला आहे खर्च. 3750. आता नंबर डी घ्या या ठिकाणी, टोटल टन्स किलोमीटर. टोटल टन किलोमीटर आपणाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावे लागतील. ते आता आपण कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल टन्स किलोमीटर. तर पहा त्याचं सूत्र आहे. सूत्र आता मी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलंच आहे. नंबर ऑफ ट्रक किती आहेत? एकच ट्रक आहे. आलं लक्षात. आता या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी पुढे दिले पहा, कॅपॅसिटी युटिलाइज्ड 100% फॉर आउटवर्ड ट्रिप. म्हणजे बाहेर जाताना 100% कॅपॅसिटी त्या ट्रकची उपयोगात आणली जाते आणि परत येताना 20%च कॅपॅसिटी त्या ठिकाणी उपयोगात आणली जाते. तर आता आपणाला हे किलोमीटर कॅल्क्युलेट करताना पहिल्यांदा आउटवर्ड ट्रिप, नंबर 1 आउटवर्ड ट्रिप, बाहेर जातानाचं आपल्याला कळावं लागेल. या ठिकाणी 100% कॅपॅसिटी उपयोगात आणली जाते. इथं लिहितो मी यूज्ड कॅपॅसिटी 100%. तर अशा परिस्थितीमध्ये नंबर ऑफ ट्रक 1, त्याला गुणिले नंबर ऑफ ट्रिपसुद्धा एकच, फक्त एकदा जातानाचाच आपल्याला काढायचा आहे खर्च. त्यानंतर त्याला गुणिले डिस्टन्स ऑफ ट्रिप 50 किलोमीटर आहे पहा, 50 किलोमीटर. त्यानंतर वेट कॅरीड 5 टन, आलं लक्षात. आणि नंबर ऑफ डेज 25 डेज. तर हे अशा पद्धतीनं आपण हे घेतलेलं आहे. तर हे याचं जे गुणाकार येईल तो आहे पहा 6250 किलोमीटर येईल पाहिजे, 6250. त्यानंतर आता नंबर 2 इनवर्ड ट्रिप किंवा रिटर्न ट्रिप. यूज्ड कॅपॅसिटी 20%, आलं लक्षात. यूज्ड कॅपॅसिटी 20%. तर आता या ठिकाणी पुन्हा घ्या, नंबर ऑफ ट्रक 1, नंबर ऑफ ट्रिप 1, डिस्टन्स 50 आणि 20% कॅपॅसिटी या ठिकाणी उपयोगात आणली जाते. हे 5 घ्या, 5ला गुणिले 20 भागिले 100 आणि या ठिकाणी 25 डेज, असं हे कॅल्क्युलेशन करा. हे 5 टनची ऐवजी फक्त 20% कॅपॅसिटी परत येताना उपयोगात आणली जाते. म्हणजे 5 टन माल त्या ठिकाणी मिळत नाही, आलं लक्षात. तर किती होईल ते कॅल्क्युलेशन केल्यावर? 1250 किलोमीटर होईल पहा, 1250 किलोमीटर. यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर हे येईल 7500 किलोमीटर. तर हे झालं टोटल टन किलोमीटर 7500 या ठिकाणी आलेलं आहे.
तर टोटल टन किलोमीटर 7500 मी या ठिकाणी लिहितो. आता नंबर ई, या ठिकाणी ऑपरेटिंग कॉस्ट पर टन, कॉस्ट पर टन किलोमीटर. तर या ठिकाणी सी भागिले डी, ऑपरेटिंग कॉस्ट पर टन म्हणजे टोटल ऑपरेटिंग कॉस्ट 3750 भागिले टोटल टन किलोमीटर, म्हणजे 3750ला 7500ने या ठिकाणी भागाकार करायचा आहे. तर हे येईल पहा 50 पैसे. आलं लक्षात. कॉस्ट पर टन किलोमीटर 50 पैसे येईल. तर अशा पद्धतीने हे आपण ऑपरेटिंग कॉस्टसाठी या ठिकाणी काढलेलं आहे. आता आपणाला दुसरी म्हणजे पहिली बाब आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आहे. दुसरी बाब अशी विचारली, रेट ऑफ फ्रेट टू बी चार्जड पर टन किलोमीटर ॲज टू अर्न अ प्रॉफिट ऑफ 50% ऑन फ्रेटेज. तर पहा, फ्रेटेज म्हणजे प्रॉफिट ॲड करून त्या ट्रकचं भाडं. आलं लक्षात. पर किलोमीटरचं भाडं, पर किलोमीटरला प्रॉफिट ॲड करून आलेलं जे भाडं आहे ते भाडं. तर पहा, आपण असं गृहीत धरू 50 पैसे ही कॉस्ट आहे. आलं लक्षात. आणि यामध्ये 50 पैसे आपण ॲड केले तर फ्रेटेज किती येईल? 1 रुपया येईल. या ठिकाणी सांगले पहा, रेट ऑफ फ्रेटेज टू बी चार्जड पर टन किलोमीटर ॲज टू अर्न अ प्रॉफिट ऑफ 50% ऑन फ्रेटेज. म्हणजे फ्रेटेजवर, म्हणजे ही विक्री किंमत थोडक्यात समजा ना. फ्रेटेजवर 1 किलोमीटरला जे काही फ्रेटेज येणार आहे त्या फ्रेटेजच्या 50% प्रॉफिट घेतला तर आपणाला या ठिकाणी किती कॉस्ट 1 किलोमीटरची येईल ते आपणाला या ठिकाणी काढायचं आहे. किंवा 1 किलोमीटरला किती भाडं चार्ज करावं लागेल ते आपणाला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून आता या ठिकाणी घेतो पहा, मी लिहा रेट ऑफ फ्रेट, रेट ऑफ फ्रेट पर टन किलोमीटर, पर टन किलोमीटर हे नंबर 2 आहे. उत्तराचा दुसरा भाग आणि हा भाग नंबर 1 आहे. तर आता या ठिकाणी कॉस्ट पर टन किलोमीटर नंबर 1 घ्या. कॉस्ट पर टन किलोमीटर रुपीज किती आलेली आहे? कॉस्ट 50 पैसे आलेली आहे. आपण ही काढलेली आहे पहा, 50 पैसे आलेली आहे. कॉस्ट पर टन किलोमीटर 50 पैसे. आणि त्यामध्ये ॲड करा, ॲड 50% प्रॉफिट, 50% प्रॉफिट ऑन फ्रेटेज. फ्रेटेज और 100% ऑन कॉस्ट. तर पहा, या ठिकाणी आपण कॉस्ट 50 पैसे आहे आणि त्याच्यामध्ये 50% प्रॉफिट ॲड केला, 50 पैसे प्रॉफिट ॲड केला तर या ठिकाणी फ्रेट किती आलेला आहे? 1 रुपया आलेला आहे. आलं लक्षात. म्हणून ह्या 1 रुपयाच्या 50% एवढं भाडं आलेलं आहे, त्या भाड्याच्या 50%. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी घ्या 50% ऑफ ₹1. आता हे 1 कसे आले? 50 पैसे, 50 पैसे आणि ₹1 याच्या 50%, 1 रुपयाच्या 50%. तर हे येईल 50. म्हणजे या ठिकाणी 1 रुपया
₹1 फ्रेट टू बी चार्जड. फ्रेट टू बी चार्जड पर किलोमीटर. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो आणि हा चॅप्टरसुद्धा या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.